परिपूतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन या विषयावर बोलत आहोत। श्रीरामकृष्ण वचनामृताचा 21वा अध्याय बघत आहोत। तिथे काही मारवाडी भक्त आलेले आहेत श्रीरामकृष्णांच्या दर्शनासाठी आणि त्यांनी श्रीरामकृष्णांना विनंती केली की आम्हाला काहीतरी सांगा, उपदेश द्या। आणि श्रीरामकृष्ण हसत आहेत, स्मितहास्य करीत आहेत। आणि कारण उपदेश हवा आहे, ही मनात इच्छा निर्माण होणं हीच एक गमतीदार गोष्ट आहे। आणि आपल्या मनामध्ये आम्हाला काहीतरी कळावं, काहीतरी सांगावं अध्यात्माविषयी, धर्माविषयी, अशी मनात इच्छा उत्पन्न होणं आणि ती प्रकट करणं, व्यक्त करणं हीच एक अद्भुत गोष्ट आहे। कारण साधारणतः जर आपण बघतो तर कोणाला काही तशी काही इच्छा नसते की आपल्याला काही या विषयावरचं कळावं आणि असेल तर मग विचारावं, समजून घ्यावं, त्याची धारणा करावी। अर्थात त्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व काही आपल्याला विशेष काही जाणवत नाही। म्हणून शास्त्रामध्ये, गीतेमध्ये पण खूपदा म्हटलेलं आहे, मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये। हजारो माणुसांमधनं कोणी क्वचितच या विषयाकडे वळतो। दुसऱ्या अध्यायात आहे, आश्चर्यवत पश्यति घेणं आश्चर्यवत वदति तथैव चान्य। जो या विषयावर बोलतो तेही आश्चर्यच आहे, जो ऐकतो तोही आश्चर्यच आहे। श्रुत्वा पेनं वेद न चैव कश्चित्। आणि परिस्थिती तर अशी आहे, ऐकूनही पुष्कळ म्हणत आम्हाला काही कळलं नाही। म्हणजे ही गोष्ट तशी आहे, याची जाणीव असायला पाहिजे, ऐकणाऱ्याला असायला पाहिजे आणि कथन करणाऱ्याला पण असायला पाहिजे की सहजपणे लोक इकडे वळत नाही। थोडी तरी आवड असल्याशिवाय, थोडं तरी त्याच्यात काहीतरी रस वाटल्याशिवाय, कोणत्या गोष्टीत रस असेल तरच आपण तिकडे वळतो। उदाहरण समजा, स्वयंपाक केला, आपण जेवायला गेलो आणि ते सगळंच काहीतरी त्यात चव नाही आहे, म्हणजे रस नाही आहे, मग आपण ते खाऊ कसं तरी चिवडू, कारण की आपण आवडीने खाणार नाही। कोणती गोष्ट पंचेंद्रियांना जी अभिप्रेत आहे ती गोष्ट जेव्हा आपण स्वीकारतो त्याचा काहीतरी रस असावा लागतो, त्यात काहीतरी टेस्ट असायला पाहिजे, स्वाद असायला पाहिजे। आणि मग प्रत्येकाचा स्वाद वेगवेगळा असतो, त्याला रुचिभेद म्हणतात। प्रत्येकाची रुची वेगवेगळी, मग ती रुचिभेद असते, योग्यता, त्याला अधिकारभेद म्हणतात। या सगळ्या याच्यातून मग आपल्याला ऐकायचं आहे, ते फार अवघड गोष्ट आहे। असायला नको, हा भाग वेगळा, हा मुद्दा वेगळा आहे, असं असायला नको। पण खरा मुद्दा असा आहे की असं असतं, ही परिस्थिती आहे। म्हणून श्रीरामकृष्ण स्मितहास्य करीत आहेत, गंमत वाटते त्यांना। दिवस रात्र व्यापारी म्हणजे तो वैश्य आहे, म्हणजे पैशाची उलाढाल करतो, आहे की नाही। कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभावजम भगवद्गीता म्हणते।
कृषी गौरक्ष वाणिज्य म्हणजे उत्पादन करणं आणि वितरण करणं, त्याला वैश्यवृत्ती म्हणतात. कोणती गोष्टीचं प्रोडक्शन करा आणि त्याला वितरित करा, जस्ट डिस्ट्रीब्यूट इट, नाही प्रोड्यूस अँड डिस्ट्रीब्यूट. त्यासाठी सतत तुम्हाला उद्योग करा, म्हणजे त्याला उद्योग म्हणतात, उद्योगी म्हणतात, उद्योगपती म्हणतात, उद्योजक म्हणतात, इंडस्ट्रियालिस्ट म्हणतात. इंडस्ट्री म्हणजे सतत खपणं, मेहनत करणं, त्याला सतत खपावं लागतं. ही हॅज टू बी इंडस्ट्रियस. उद्योगी राहा. मग काय बाकीचे लोक उद्योग करत नाही, काय काम नाही करत काय? तेही करतात, सगळेजणच कामं करतात, सगळेजणच खपतात. पण उद्योगी एक इंडस्ट्रियस किंवा बिझनेसमॅन ज्याप्रमाणे दिवसरात्र खपतो, सतत त्याच्या डोक्यामध्ये त्याला विचार असतात की, कारण ते रिस्क आहे ना, बरं जबाबदारीचं काम आहे. कारण लोकांच्या आवडीनिवडी बदलत असतात. आज जी गोष्ट आवश्यक वाटते ती उद्या त्याला मुळीच आवश्यक वाटत नाही. आणि कस्टमर इज अ किंग. तो पैसे देतो, तो म्हणजे माझे पैसे मी देतो आहे, खर्च करतो आहे, तर मी उगाच कशाला खर्च करणार? त्याची माझी आवड बदलली, आता तो सोडून दिला, तो दुसऱ्याच्यात जाईल. तो अर्थात हा खूप मोठा विषय आहे, आपण तिकडे वळत नाही. तात्पर्य काय आहे की उद्योगी हा सतत उद्योग करत असतो, शरीराने आणि मनाने, दिवस रात्र त्याच्या डोक्यात असतं. आता अशा डोक्यामध्ये देव असणं किती कठीण आहे. कारण ते काही 9 to 10 नाही आहे, ते 10 to 5 नाही आहे, 24x7 आहे, x12 आहे. राऊंड द क्लॉक जर तो त्याविषयी विचार करत असेल, म्हणजे ते छान, ते कलकत्त्यात व्यापारधंदा करीत. श्रीरामकृष्ण ते म्हणाले, महाराज आम्हाला थोडे काही सांगा. श्रीरामकृष्ण स्मितहास्य करीत आहे. त्यांना गंमत वाटते की चला आले, जे दिवस रात्र त्यांनी वेळ काढला, दक्षिणेश्वरला आले आणि येऊन प्रश्न विचारतात आहे, आम्हाला काहीतरी सांगा. म्हणजे ती भावना आहे, तो भाव आहे, ती श्रद्धा आहे, ती आस्था आहे की नाही. आम्ही पैसे कमावतो, दिवस रात्र तेच करतो, पण त्यामध्ये सुद्धा काय पाहिजे? नित्य वस्तू पाहिजे की नाही. अनित्यमध्ये नित्य काहीतरी पाहिजे, असारमध्ये काहीतरी सार पाहिजे. हे सगळं केलं तरी त्यात काही, हे जर कळलं की सगळं अशाश्वत आहे, अनित्य आहे. जसं श्रीरामकृष्ण म्हणतात 2 दिवसाचं आहे. आधी म्हटलं आहे, मरण नेहमी डोळ्यासोबत ठेवणं चांगलं. मरणावर मात करेल जगात अशी कोणतीच गोष्ट नाही आहे, असं ते म्हणतात. आणि खरं आहे ते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला शेवट आहे आणि ते स्वीकारणं फार कठीण आहे. आणि मनाने स्वीकारून त्याप्रमाणे आपल्याला प्रस्तुत होणं, नित्यवस्तूकडे वळणं, याला काहीतरी वेगळं मन पाहिजे, संस्कार पाहिजेत. म्हणून श्रीरामकृष्ण इथे हसत आहेत की यांनी तर काही, तसं श्रीरामकृष्णांचं उदाहरण घेतलं की नाही. त्यांनी म्हटलं मला पैसे नाही कमवायचे, मला नोकरी नाही करायची. म्हणजे मथुरबाबू त्यांना सांगतात आहे, दुंटात, अरे मी तुला नोकरी देतो, तुझा भाऊ माझ्याकडे काम करतो आहे मंदिरामध्ये, तूही पण ये. म्हणजे स्वतःहून एम्प्लॉयर म्हणतात की मला ये. ते तिथून दूर दूर जातात की यांनी मला म्हणू नये की नोकरी कर, आणि मला म्हणावं लागेल की मला नोकरी नाही करायची आहे, आणि मोठ्या माणसाचं उगाच मन दुखवलं जाईल, म्हणून ते दूर दूर जातात आहे. आणि आपण नोकरी देणारा बघतो, ते नोकरी देणारा बघू नये, माझं दर्शन होऊ नये, माझी गाठभेट पडू नये नोकरी देणाऱ्याशी, म्हणून दूर दूर जातात आहे. आणि त्यांनी ठरवून टाकलं आहे की मला नोकरी नाही करायची, केळ्या तांदळाची गाठ नाही बांधायची असं. आणि संपूर्ण जीवन त्यांनी काय केलं, तसंच घालवलं. पूर्ण जीवनच तुम्ही बघा, लाईफ बघितलं बघेल, ते सहीसुद्धा करत नव्हते पगाराच्या ह्याच्यावर. ते त्याच्या नावावर असायचं, कारण ते काम करत होते, ते सही नाही करायचे.
याच्यामध्ये. आता त्यांच्या तुलनेमध्ये हे म्हणजे दिवसरात्र मनी 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 की नाही, अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ आहेत. त्याच्यामध्ये धर्म येतो आणि धर्माने मोक्ष पुरुषार्थ येतो. किती नवलाची गोष्ट आहे की नाही, त्याचं कौतुक केलं पाहिजे. ती कौतुकाची गोष्ट आहे की नाही, त्याची प्रशंसा केली पाहिजे नाही. म्हणून श्रीरामकृष्ण हसून आलेत, स्मितहास्य करत आहेत. त्यांनी असं नाही म्हटलं अरे कशाला तुम्ही याच्यात पडता, तुम्ही कुठलं धर्मन, कुठलं अध्यात्मन, कुठलं ब्रह्मन, कुठली माया तुमच्यासाठी नाही आहे सगळं, ते घरी जा नाही, असं नाही म्हटलं की नाही. कारण त्यांना माहीत आहे उपदेशची इच्छा निर्माण होणं. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे. भगवंता अर्जुन म्हणतो दुसऱ्या अध्यायामध्ये, शिष्यस्तेहम, अहम ते शिष्य. हे भगवंता मी तुझा शिष्य आहे. शादिमाम, शादिमाम म्हणजे मला उपदेश द्या. प्रपन्नम, मी तुला शरण आलेलो आहे, नाही तर कशाला उपदेश द्यायचा. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः, चौथा अध्याय. आणि तद्विद्धी प्रणिपातेन, ते ज्ञान तुम्ही प्राप्त करा. विद्धी जानीही, शंकराचार्य म्हणतात ती ब्रह्मविद्या तुम्ही माहिती करून घ्यायला हवी. विद्धी जानीही कसं, प्रणिपातेन, प्रकर्षेन निपात, म्हणजे लोटांगण घालून त्याला प्रणिपात म्हणतात. प्रणिपात शब्द पण आहे, नमस्काराला, प्रणामाला, लोटांगणाला, दंडवताला, हे सगळे एकच शब्द आहे. निपात म्हणजे पडणं, प्रकर्षेन निपात म्हणजे एकदम पूर्ण शरण जाणं है ना. प्रकर्षेन निपात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन, तुम्ही प्रश्न विचारा. परिसमंतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारा. म्हणून अर्जुन बघा भगवद्गीतेमध्ये किती प्रकारचे प्रश्न विचारतो. भगवद्गीता म्हणजे काय, भगवंताची उत्तर आहे. कोणाला उत्तर दिले, अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर आहेत. उपनिषद काय आहे, प्रश्नांची उत्तर आहेत. कठोपनिषद घ्या, हा प्रश्न विचारतो, काही मागतो, 3 भर मागतो, यमराज त्याला उत्तर देतात. आपण आत्मविद्या म्हणतो. मी आता आम्हाला सगळंच माहीत आहे म्हटलं की मग प्रश्न विचार नाही झालं ना, ऐकणं ना, काहीच नाही झालं, प्रश्न मिटला नाही. पण आपली शास्त्र सगळी सांगणार आहे आणि ऐकणार आहे की नाही. सांगणारही महत्त्वाचं आहे आणि ऐकणारही महत्त्वाचं आहे की नाही. कुशलोस्य लब्धा, कठोपनिषद म्हणतं, आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धा. जो बोलतो तेही फार आश्चर्य आहे, त्याच्यावर कोणीच बोलत नाही. ब्रह्मविद्येवर कोणीच बोलत नाही. कथा सांगता येईल, इकडे कृष्ण राधा वगैरे सगळंच काही कथेमध्ये चालतं, पण ब्रह्मविद्या कोणी बोलणार नाही. का बोलणार नाही, कारण लोकांना ते ऐकायचं नाही आहे की नाही, म्हणून बोलणार नाही. जे लोकप्रिय असतं, लोकांना खायला आवडतं, ऐकायला आवडतं, तेच सांगण्याची प्रवृत्ती असते नाही. मग म्हटलं नाही तर मग कशाला सांगायचं की नाही. नचवा अश्रुषु वाच्यम नचमाम योग्य सूयती. भगवंत म्हणतात ज्याला ऐकायचं नाही त्याला सांगू नका की नाही. ज्याला ऐकायचंच नाही म्हणजे त्याची कदर नाही आहे, मग त्याला कशाला सांगता की नाही. अश्रुषु सुंदर शब्द आहे. ज्याला ऐकायचं नाही त्याला न वाच्यम सांगू नका नाही. मग ऐकायचं आहे असे म्हणणारेच लोक कमी असतात. हे सांगण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे नाही. म्हणून ते किती आश्चर्य आहे बघा, फार कठीण आहे. जसं तरुण लोक असतात, यंग पीपल की नाही, त्यांच्यामध्ये एवढ्या वृत्ती असतात, प्रवृत्ती असतात, जागतिक भौतिक की नाही. त्यांचं मन पूर्णपणे, त्याचं चित्र पण आहे, मेंदूचं चित्र पण आहे, किती % इकडे आहे, किती पण तिकडे. तो विषय नाही आपला, त्याचा फोटो पण आहे. तुम्ही गुगलवर असेल तर मला माहीत नाही, पण किती % याच्यासाठी, किती % त्यासाठी, किती % त्यासाठी. अध्यात्म धर्मासाठी 0. मग लोक आईवडील सांगणार ते वयच नाही तुमचं याच्यासाठी.
म्हणजे आईवडिलांना ते माहिती आहे सरी वय नाही आहे. कोणी ठरवलं? ते आईवडिलांनीच ठरवलं. कोणी ठरवलं? समाजानेच ठरवलं. आणि हिरण्यकश्यप म्हणतो, अरे ते मूर्ख आहेस तू, काय तू नारायण नारायण करतो आहे. हिरण्यकश्यप म्हणतो, ऐकत नाही, मला मारून टाका. हिरण्यकश्यप हा समाजाचा प्रतिनिधी आहे, भौतिकतेचा जडतेचा प्रतिनिधी आहे तो हिरण्यकश्यप. आणि प्रल्हाद हा आत्मविद्येचा प्रतीक आहे, प्रतिनिधी आहे तो. इतकं प्रचंड विरोध असून सुद्धा तो नारायण नारायण करतो आहे, दुसऱ्यालाही तसंच करतो आहे, सांगतो आहे. आपल्या आपल्या जोडीच्या मित्रांना पण सांगतो आहे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम, असा कोणी प्रश्न विचारला मग त्यांना ज्ञान दा, तो ऐकायला आहे ना, मग त्याला ज्ञान द्या. ज्ञानिनस तत्त्वदर्शिनः. म्हणून जेव्हा अर्जुन म्हणतो की मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलेलो आहे, मला तू उपदेश दे, शादिमाम, तोपर्यंत कृष्णाने काही उपदेश दिलेला नाही आहे. त्याला बोलू दिलं आहे. याला बोलायचं आहे ना, बोल. एवढ्या महत्त्वाच्या ग्रंथामध्ये ज्याला एक एक शब्दाला किंमत असते, शास्त्रग्रंथ आहे हा, उपनिषद आहे. भगवद्गीता असो उपनिषदसो, याच्यामध्ये एका शब्दाला अर्थ असतो, त्याला महत्त्व असतं. तिथे पालनाळ चालत नाही. तिथे एक संपूर्ण अध्याय, दुसरा अध्यायसुद्धा जवळपास अर्जुनाच वाहिलेला आहे तो, आहे की नाही. अर्जुनालाच ते इतकं मोठी स्पेस दिली आहे बघा. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला इतकी मोठी स्पेस दिली आहे. 11व्या अध्यायात किती मोठी स्पेस दिली आहे की नाही. याचं कारण काय? तो महत्त्वाचा आहे तिथे की नाही. तो महत्त्वाचा आहे. उपदेश महत्त्वाचा असतो आणि उपदेश स्वीकारणारा तो पण तेवढाच महत्त्वाचा असतो. म्हणून याच्यामध्ये कठोपनिषदामध्ये शंकराचार्यांनी जेव्हा ते भाष्य घेतलं आहे, प्रारंभ केला आहे, त्यांनी तिथे फार त्याची प्रस्तावना सुंदर लिहिली आहे. मी प्रणाम करतो की नाही, यमाला प्रणाम करतो, कारण तो विद्यादाता आहे, ब्रह्मविद्या दे रहा है, उसको तो प्रणाम करना ही चाहिए, है की नाही. नचिकेतसेच, आणि मी नचिकेताला पण प्रणाम करतो. कोण म्हणतात? शंकराचार्य म्हणतात, है की नाही. कारण काय? तेवढाच तो आदरणीय आहे, तेवढाच तो त्याची श्रद्धा, त्याच्यावर श्रद्धा आहे. नचिकेता अमर आहे की नाही. तो बालक आहे, कमी वय आहे, परंतु मनामध्ये ब्रह्मविद्येची तळमळ आहे, व्याकुळता आहे. त्याच्या सगळ्या त्या जीवनपद्धतीवरून दिसून येतं. आणि तो घरून यमलोकाकडे जातो आणि 3 प्रश्नामध्ये तो आत्मविद्या विचारतो. त्यामुळे तो नचिकेता काही सामान्य नाही आहे. वयावर जायचं नसतं. मग तो प्रल्हाद असो, ध्रुव असो, नाही नचिकेता असो, कोणी असो, की नाही, ते वय नाही आहे, काय विद्या आहे की नाही. ही विद्या कोणत्याही वयामध्ये असू शकते. प्रल्हादाला बालपणीच त्याला ती विद्या प्राप्त झाली की नाही. वयाचं काही बंधन नसतं. जड भरताला तो लहान असतानाच त्याला माहीत होतं, पूर्वजन्माचं त्याला स्मृती होती. त्याला माहीत होतं या जन्मी आपण गडबड नाही करायची. गेल्या जन्मी आपण हरणाचं स्मरण केलं आणि या जन्मात आपलं हरण व्हावलं. आता या जन्मात गडबड नाही करायची की नाही. त्याला मनुष्यजन्म मिळाला, पूर्वस्मृती होती की नाही, पूर्वजन्माची स्मृती होती, पण तो आत्मज्ञानी होता. पूर्वजन्माची स्मृती म्हणजेच आत्मज्ञानी नाही. तर पूर्वजन्माची स्मृती कशी असणार माणसाला? त्याला होती ती स्मृती, म्हणून त्याला जडभरत म्हणतात. म्हणजे या बाबतीत तो पूर्ण जड होता. लौकिक बाबतीमध्ये ते पूर्ण जड होता. जसं श्रीरामकृष्णाचं उदाहरण घेतलं आपण, लौकिक बाबतीमध्ये पूर्ण जड आहेत ते. स्वामी विवेकानंद, शंकराचार्य लौकिक बाबतीने पूर्ण जड आहे. लौकिक बाब म्हणजे काय? अर्थ पुरुषार्थ आणि कामपुरुषार्थ, आणि असल्याचा थोडा धर्मपुरुषार्थ. काही काही लोक असतात
नियमाला पाळून चालतात, थोडंफार एथिकल, थोडंफार मॉरल, नीती सदाचार याला काहीतरी त्याची किंमत करतात, कदर करतात, त्यांनी चालतात, सरळ मार्गाने चालतात. आपण सरळ मार्गी माणसं असतात जगामध्ये, म्हणजे काय ते धर्माला धरून चालतात, त्याला सरळ मार्गी. पण पुढे नो. या 3 केल्यानंतर चौथीची मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, इच्छा निर्माण झाली पाहिजे. होत नाही. ती झाली आश्चर्य आहे. आणि तरुण वयात होणं महाकठीण आहे. तुळशीदासजी म्हणतात तुळशी रामायणामध्ये की तरुण वयामध्ये भगवंताकडे मन जाणं फार फार कठीण आहे. त्यांचं स्वतःचंच उदाहरण आहे ना. ते किती आसक्त होते, वैराग्य आलं. बुद्धाचं किती आश्चर्य आहे, तरुणपणी ते सगळं सोडून गेले, ते फार आश्चर्य आहे. म्हणून शास्त्र त्याला मान्यता देते, शास्त्र त्याची किंमत करते. कारण काय, तसले संस्कार नसतात. त्याप्रमाणे कोणी मेहनत केलेली नसते. याही जन्मात करत नाहीत लोक आणि जन्मोजन्मी पण करत नाहीत. कारण केल्याशिवाय काही मिळत नाही. आपण करतो म्हणून धर्म, अर्थ आणि काम पुरुषार्थ साध्य होतात. याचा अर्थ काय की जन्मोजन्मी ते केलेलं आहे म्हणून या जन्मामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये अर्थ पुरुषार्थ आणि काम पुरुषार्थ साध्य होतात. सगळ्यांना होत नाही. कुठे होतात? सगळेच काही अर्थ पुरुषार्थ आणि काम पुरुषार्थामध्ये यशस्वी होत नाही. सगळेच काही भावमंद असतात, अभावग्रस्त असतात. कशावरून? ते जन्मोजन्मीचं ते कर्म असतं. त्याला मान्यता द्या नका देऊ. तुम्ही मान्यता नाही दिली म्हणजे केल्याशिवाय फळ मिळतं असं म्हणावं लागेल. तुम्ही काहीच केलं नाही तुम्हाला फळ मिळतं असं म्हणावं लागेल. तसं होत नाही जगामध्ये. अर्थ का पुरुषार्थ, काम पुरुषार्थ, धर्मपुरुषार्थ तसं होत नाही. तुम्ही तराजू इकडे जेवढं टाकाल तेवढंच तुम्हाला तिकडे मिळेल. 1 किलो इकडे टाकाल तर 1 किलो भाजी तुम्हाला तिकडे मिळेल. नाही, इकडे अर्धा किलो टाकाल तिकडे अर्धा किलोच मिळेल. त्यालाच म्हणतात अर्थपुरुषार्थ, काम पुरुषार्थ, धर्मपुरुषार्थ. तुम्हाला खूप मिळतं आहे काही केल्याशिवाय. म्हणजे तुम्ही आता नाही केलं, मागे केलेलं आहे. त्याची गोष्ट श्रीरामाने सांगितली आहे वचनामृतामध्ये, की नाही. तो म्हणतो की अरे मी काहीच केलं नाही, मला सगळं हे कसं काय, देवी जगदंबा प्रसन्न झाली त्याच्यावर. ती गोष्ट आहे, मी सांगत नाही, आहे की नाही. ज्याने खूप कष्ट केले, हे केलं, तयारी केली पूजेची, जंगलामध्ये वाघ गेला आणि त्याला मारून टाकलं. हा झाडावर चढून बसला. त्यांनी बघितलं काय चालू आहे खाली, आणि म्हणा पूजेचं सामान आहे तर मी पण करून बघतो. तो खाली उतरला, देवीची पूजा केली आणि देवी प्रसन्न झाली. तो म्हणतो वा, काय मागते, काय पाहिजे तुला माग. तो मागेल तर नंतर. पण देवी काय म्हणते की मला तर खूप आश्चर्य वाटतं तुझं, काय तू अजीब आहे तू तर. त्या बेट्याने इतकी जंग पछाडण्याची तयारी केली, इतकी कठीण पूजा आहे, इतकं परिश्रम केले, आणि तुला त्याची दया नाही आली. त्या बिचाराचं जीव गेला. आणि मी ठोंब्या ओकी ठो जाणत नाही पूजेचं, काहीच माहीत नाही, आणि इतकी मी थोडंसं मंत्र म्हटलं आणि तू प्रसन्न झाली. हे काय प्रकार आहे? मला त्याचं समजून नाही राहिलं काय प्रकार आहे हा. तर म्हणते प्रकार बिकार काही नाही, तू वर मागायचं ते. तू गेल्या जर मी खूप तपश्चर्या केली होती, त्याचं फळून सगळं जुळून आलं आणि तू केलं आणि तुला मिळून गेलं. प्रकटपणे एवढंसं दिसतं, अप्रकट दिसत नाही आपल्याला. ते पहिल्या साधकाने केलेलं ते प्रकट आहे, आत्ताचं दिसतं. आधीचं थोडं असेल किंवा नसेल, कमी असेल की नाही. म्हणजे दिसतं प्रत्यक्ष प्रकटपणे तेवढंच नसतं. हे आपण मानतो, सनातन हिंदू मानतो त्याला, की नाही. म्हणजे ते कयामत वगैरे नाही आपल्याकडे, की डे ऑफ जजमेंट नाही आहे आपल्याकडे. काय आहे, बहुनाम जन्मनामंते, अनेक जन्मांच्या शेवटी करत राहा करत अज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्म संसिद्धो ततो याति परांगतीम. परागती सर्वश्रेष्ठ गती माणसाला काय मिळते? शेवटी म्हणजे केव्हा? शेवटी म्हणजे ते शेवटली वेळ येते तेव्हा. म्हणजे मरण नाही, शेवटची वेळ. म्हणजे तुमचं फळ, कर्माचं फळ जेव्हा अगदी प्रत्यक्ष जेव्हा फलीभूत, जसं आता आपण झाड लावलं, फळ केव्हा मिळेल? येईल, झाड मोठं होईल,
फुलं येतील, फळं येतील. ततो याति परांगतीम. हे सांगण्यासाठी ते म्हणतात की उपदेश हा महत्त्वाचा आहे, पण तो आपोआप येत नाही आणि आपोआप ग्रहण पण केला जात नाही. ते बृहदारण्यकोपनिषदेमध्ये आहे ना, कात्यायनी असते, मैत्रेयी असते, 2 स्त्रिया आहेत याज्ञवल्क ऋषींच्या. याज्ञवल्काला संन्यास घेऊन परब्रजा स्वीकारायची आहे. ते म्हणते की तुम्ही 2 जण वाटून घ्या माझी संपत्ती 50-50 आणि मनीत जातो, मी तुमचं सगळं चालेल, मी नसलो तरी तुमचं काय अडणार नाही. काय सुंदर गोष्ट आहे बघा. ती कात्यायनी म्हणते घेऊन टाकते, चला, कारण हा नवरा काही थांबणार नाही, माझं काय ऐकणार नाही, मग मी कशी जगणार आहे, त्यांनी माझी व्यवस्था केली आहे. पण मैत्री तसं म्हणत नाही. मग दोघी त्यांच्या स्त्रिया आहे, पण एकीमध्ये दुसरीमध्ये किती फरक आहे बघा. ते म्हणजे तेना हम नामता श्याम किमहम ते न करूयाम. तुम्ही मला सगळं देताय 50%, अर्धा वाटा की नाही, पण यांनी काय होईल आहे. कारण तिने विचारलं आधी की तुम्ही मला देताय घेऊन, मला काय फायदा घ्यायचा आहे. तर फायदा काय आहे, तू सुखाने जगशील. साधनवता म्हटलं आहे त्याला, म्हणजेच अर्थ त्याला साधनवता म्हणतात. तुमच्याकडे साधन असेल तर तुम्हाला ते मिळेल. तुमच्याकडे गाडी आहे तर तुम्ही जाऊ शकाल, त्याला साधन म्हणतात. तुमच्याकडे कान ऐकण्याची शक्ती असेल तर तुम्ही ऐकू शकाल. ज्याला ऐकू येत नाही तो काय ऐकणार, त्याला साधन म्हणतात. उपकरणवता म्हटलं आहे इथे. उपकरणवता म्हणजे उपकरण आहेत. गाडी उपकरण आहे, साधन आहे. ते कान उपकरण आहे, म्हणजे इंद्रिय आहे, त्याला उपकरण म्हणतात. पूजेची उपकरणं म्हणतो ना आपण, त्याशिवाय पूजा कशी होणार. नाही, ते म्हणतात तू उपकरणवता होशील, तुला सगळं म्हणजे आहे. ते कात्यायने सगळं झालं का, तिने आनंदाने घेतलं, मग तुला काय प्रॉब्लेम आहे. ती म्हणते मला प्रॉब्लेम आहे की नाही, तिला नसेल पण मला तर आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे. तर ती म्हणते यानी मला काय अमृतत्व मिळेल काय, अमृतस्य नाशा असते, त्याचा तो विचार करू. उपकरणामताम ज्याला जीवन असतं त्याप्रमाणे त्याला सगळं मिळेल. म्हणजे साधनयुक्त जो असतो, समृद्ध असतो, संपत्तीयुक्त असतो, त्याचं जसं जीवन सुखाने चालतं, व्यतीत होतं, तसं तुझं होईल आहे. अर्थ आणि काम पुरुषार्थ. मग याचं काय अमृतस्य नाश त्याचा तो विचार, त्याची काही आशाभिषा नाही आहे. ज्ञानी नाही, तुला जे पाहिजे ते मिळेल, ते म्हणतील ते नाही आहे. म्हणून कठोपनिषद 2 वर आहे, हे सगळे मिळेल आहे, ते विचारू नको की नाही. तुला काहीही पाहिजे ते देईल मी, तू नाही मागितलं तेही पण देईल आहे. पण अमृतत्वाचं काय ते तू विचारू नको, ते तुझ्यासाठी नाही आहे की नाही. किती अद्भुत आहे. मग ह्या वेगवेगळ्या प्रकारे आपण जसं वचनामृतात गीतेमध्ये किंवा उपनिषदामध्ये बघतो, हे फार महत्त्वाचं आहे. हे आपल्याला समजून घ्यायला लागलं म्हणजे ते कळेल, त्याला त्याची मूल्य कळेल, किंमत कळेल, कदर कळेल, ग्रहणशक्ती वाढेल. पण काही ग्रहणशक्ती जी धारणाशक्ती आहे ती तुमची कोणतीही गोष्ट त्याचं मूल्य कळल्याशिवाय होत नाही की नाही. आता दीक्षा आहे 23 तारखेला, आम्ही छोटी पुस्तकं सगळं काय लिहिलं आहे A to Z. प्रश्न विचारायची काही गरज नाही आहे. तुमच्या शंकाच्या सगळ्या शंकांचं उत्तर आम्ही त्या पूर्ण पुस्तिकेत आणि बाकीचे सगळे त्या सगळं पडत. तुम्ही फक्त उघडाने वाचा, बाकी काही करायचं गरज नाही. तुम्हाला फोन करायची गरज नाही, पण लोक फोन करतात, अरे त्याच्यात लिहिलं आहे ना सगळं, उचलत वाचत का नाही आहे. पुस्तकं वाचा, दीक्षा घ्यायचं पुस्तक वाचावं लागतं, हे पुस्तक वाचा, हे 6 पुस्तक वाचायचे. लोकांना पुस्तकच उघडायचं नाही आहे, वाचायचंच नाही आहे की नाही. का, त्यामुळे मला वाचायचं आमच्या काहीच लक्षात राहत नाही. त्याला म्हणतात धारणाशक्ती की नाही. आपण जे ऐकतो वाचतो ते धारण व्हायला पाहिजे, बुद्धीने त्याला पकडून ठेवायला पाहिजे. आमचे भक्त आहेत त्याचे 2-4 दिवसापूर्वी चालले होते, ते मला मी वचनामध्ये 62 वेळा वाचले. 62 की 165 मला माहीत नाही, 62च धरून चालतो. 116 आहे का, 116 वेळा वाचलेला आहे म्हणतात. आता हा काय पारायण करण्याचा ग्रंथ नाही आहे पोथीसारखा आहे की नाही. हे काही पोथी नाही आहे, श्रीरामकृष्ण पोथी पण आहे, पण ही पोथी नाही, ही पोथी नाही आहे, याला पोथी म्हणून घेऊ नका. भगवद्गीता पोथी नाही आहे की नाही. पोथी वाईट नसते, ती चांगली असते, त्याला फार महत्त्व आहे. पण हे उपनिषद आहे,
गीता उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे रहस्यविद्या आहे, ती आत्मविद्या आहे, ब्रह्मविद्या आहे. श्रीमद भगवद्गीता सुब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, ती ब्रह्मविद्या आहे. सगळ्याच विद्येचं महत्त्व असतं, पण अध्यात्मविद्या विद्यानाम, त्याची तुलना इतर विद्येशी करू नका, कशाच प्रकारे करू नका. ती वेगळीच गोष्ट आहे, ती परमपुरुषार्थ आहे, साधा पुरुषार्थ नाही आहे. साधे पुरुषार्थ पुन्हा तुम्हाला तेच करायला जन्म घ्यावा लागतो, पुन्हा तेच करायला जन्म घ्यावा लागतो. तुम्हाला अर्थ काम पुरुषार्थ करायला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. परमपुरुषार्थाला तुम्हाला पुन्हा ते करा, तेच पुन्हा करायला जन्म घ्यावा लागत नाही की नाही. तर मोक्ष साधना केली, मुक्त झाले, पुन्हा ते करायची गरज नाही, संपलं. नाही पुत्रदार ग्रह हे महाभारताच्या सावित्री महाभारताला म्हणतात. शेवटले 4 श्लोक आहे महाभारतामध्ये, फार सुंदर मी सांगतो ते, फार ते दररोज वाचायला पाहिजे. पूर्ण महाभारत वाचल्याचं पुण्य मिळतं असं महाभारत म्हणतं, व्यास म्हणतात की कित्येक माता पितृ सहस्रेषु पुत्रदार सहस्र आहे की नाही. हे असे जन्म, असे अनुभव आपण हजारो शेकडो वेळा घेतलेले आहे. संसारेषु शनुभूतानि याती याश्चन्ति चापरे, संसारेषु अनुभूतानि, संसारामध्ये जे आज आपण अनुभव घेतो आहे ते 100 वर्षांमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण जे अनुभव घेते आहोत ते आपण शेकडो हजारो वेळा आधी घेऊन झालेले आहेत. संसारेषु अनुभूतानि याती यास्यन्ति चापरे, घेतले आहे, आताही घेतात, पुढे तेच घेणार आहात. त्याला म्हणतात धर्म अर्थ आणि काम पुरुषार्थ आहे की नाही, निम्न पुरुषार्थ आहे ते. पण मोक्ष पुरुषार्थ तसा नाही आहे. मामेवे प्रपद्यन्ते एता मायाम ते तरंती, ते मायेच्या अंतर्गत येत नाही आहे, ते तरून जातात, तिथे तरत नाही आहे. पुन्हा तरावं लागतं, पुन्हा पोहावं तर पुन्हा पोहावं, अगेन अँड अगेन अगेन. ब्रह्मभुवन लोकांमध्ये ब्रह्मभुवन लोकात गेले, ब्रह्मलोकात जरी सर्वश्रेष्ठ म्हणते, गंमत नाही आहे ती. ते गेले तरी पुनरावर्ती नो अर्जुन, अर्जुन आहे पुन्हा पुनरावर्ती आहे, म्हणजे रिपिटेशन. तुम्हाला सांगितलं आता तुम्ही काय करा, शाळेत प्रवेश घ्या की नाही, किंवा तुम्ही KG जा, KG1 KG2 नर्सरी आहे की नाही. तुम्हाला जर सांगितलं आहे की नाही, तुम्ही पुन्हा जा, त्याशिवाय तुम्हाला आधार कार्ड मिळणार नाही, रेशन कार्ड मिळणार नाही, अशी काही अटी टाकल्यासारखं नाही. तुम्ही आधी पुन्हा हे करा. तुम्ही ड्रायव्हिंग शिकलाय आणि पुन्हा ड्रायव्हिंगची परीक्षा द्या. परीक्षा द्यायला कंटाळतात की नाही. आम्ही इतके वर्ष ड्रायव्हिंग करतो आणि पुन्हा आम्हाला कशाला ड्रायव्हिंगची परीक्षा द्यायला पाहिजे की नाही. त्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला आधार कार्डच मिळणार नाही. मग प्रायमरी शाळेमध्ये जा, माध्यमिक शाळेत जा, तुम्हाला वर्गात बसवलं होतं, तुम्हाला कसं वाटेल. आमचा समर कॅम्प असतो आणि 8वीचा मुलगा 9वीचा मुलगा मी द्यायला लहान मुलात कसं काय बसणार. अरे का आता तू गेल्या वर्षी बसत होता की नाही, मी आता सिनियर झालो आहे, मोठा झालो आहे, लहान मुलांमध्ये कसं बसणार. 1 वर्षामध्येच त्याला वाटतं मी मोठा झालो आहे. ते असतात ना, जुळी मुलं असतात ना, एक जण आधी येतो, 2-4 मिनटात दुसरा येतो बाहेर पृथ्वीवर. तो म्हणतो त्याच्याविषयी मोठा आहे. किती मोठा आहेस तो आहे की नाही. थोडासा 5-10 मिनटांची काय असेल ते की नाही. तेवढ्याने त्याला वाटतं की मी याच्यापेक्षा मोठा आहे. मी मोठा आहे तो सांगतो, मी मोठा आहे ना हा छोटा आहे, थोडासाच फरक असतो. पुनरावर्तीनो अर्जुन, सतत चक्र आहे ते, संसार चक्र आहे ते की नाही. म्हणून त्याच्यातून मुक्ती त्याला म्हणतात काय, भक्ती की नाही. मायामेतां तरन्ति ते, तुम्ही याला शरण गेले संसाराला तर नॅचरली संसार मिळेल, भगवंताला शरण गेले तर भगवंत मिळेल. तिथे काही पुनरावर्ती नो अर्जुन, तिथे काही पुनरावृत्ती नाही आहे. मामे वै प्रपद्यन्ते, तिथे ते म्हणतात की 7वा अध्याय, तिथे पुन्हा येणं जाणं नाही. 7वा आणि 8वा हे अक्षर ब्रह्मयोग आहे की नाही. तिथे पुन्हा येणं जाणं नाही. म्हणून ते म्हणतात की आपल्याला या बाबतीत थोडंसं दक्ष व्हावं लागेल. गीतेमध्ये त्याला आत्मवान म्हटलं आहे. आत्मवान म्हणजे दक्ष, अटेंटिव्ह, म्हणजे सिरियस.
तुम्हाला सिरियस व्हा. कठीण आहे ते अर्थातच, श्रीरामकृष्णांनी मान्य आहे. पण त्यांनी पहिलं म्हटलं ते हसलेत. ते दुसरं म्हणतात ते बघा त्यांच्याच भाषेत सांगतात. नेहमी उपदेश जो घेणार असतो त्याच्यात सांगायला पाहिजे, त्याच्या पातळीवर पण उतरायला पाहिजे. जो उपदेश घेणारा असतो किंवा ज्याला काहीतरी माहीत करून घ्यायचं नाही, जसं लहान मुलांशी बोलायचं आहे मग आपल्याला मान वाकवावी लागते किंवा खाली बसावं लागतं आहे की नाही, कारण त्याची उंची कमी आहे. तो 3 फुटाचा आहे, तुम्ही 6 फुटाचे आहात, मग तुम्हाला 3 फुटाचं व्हावं लागतं की नाही. एक तर खाली वाकावं लागतं, नाही तर बसावं लागतं त्याच्याबरोबर की नाही. त्याशिवाय बोलणार कसं त्याच्याशी तुम्ही नाही. तसंच उपदेश तसाच असतो. हा असा आहे मग असा नाही आहे म्हणून चालणार नाही. तुम्ही त्याच्या पातळीवर जा, तो तुमच्या पातळीवर येणार नाही की नाही. म्हणून भगवान कृष्ण गीतेमध्ये अर्जुनाच्या पातळीवर आले. त्याच्या कोणत्याच प्रश्नाला उडवून दिलं नाही. बरोबर आहे अर्जुना, तू म्हणतो. अर्जुन म्हणतो की अरे मन बिन काही नाही बाप, कठीण आहे ते आहे की नाही, अशक्य आहे की नाही, ते काही मला जमायचं नाही आहे. तो म्हणतो हां जमणार नाही तुला की नाही. मला माझी तेच मत आहे की नाही. मग कुठे गेली आत्मविद्या, ती तर मिळवायची असते, परिश्रमाने प्राप्त करायची, त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. मग ती कुठे गेली. नाही त्याला आधी सांगा जमणार नाही, कठीण आहे, तुझ्या आय ॲग्री विथ यू, मी तुझ्याच ह्याचा आहे. परंतु अभ्यास आहे ऋतू कौंतेय वय, मग तिथेच थांबत नाही. तुझं म्हणणं मान्य आहे, परंतु अर्जुना अभ्यासाने प्रयत्न केल्याने, वारंवार प्रयत्न केल्याने आणि वैराग्याने ते होतं, ते शक्य होतं, प्राप्त होतं. अशक्य आहे, अशक्य गोष्ट शक्य होतात. मग त्याला म्हणतात भगवत कृपा. भगवत कृपा या भक्तिशास्त्रात म्हटलं आहे भगवत कृपा लेशाद्वा. लेश मात्र भगवत कृपा झाली किंवा संतांची कृपा झाली तर ते होतं असं शास्त्र म्हणतं. नाही आहे ही स्थिती आहे, परिस्थिती आहे, फॅक्ट आहे, पण तो होतं ही पण फॅक्ट आहे की नाही. कठीण आहे हे पण बरोबर आहे, अशक्य आहे ते पण बरोबर आहे, पण शक्यो माप्तुम उपायतः की नाही. उपाय केला की शक्य आहे ते, आणि तोच उपाय सांगितला आहे. म्हणून त्यांना ते आहेत ना, तर त्यांना तुम्हाला तुमच्याशी काय हो पैसे कमा, आम्हाला थोडं दान द्या झालं की नाही, तुमच्यासाठी नाही आहे असं श्रीरामकृष्णांनी म्हटलं नाही. त्यांना माहिती आहे यांच्यासाठी नाही आहे, एवढंच घेऊ शकतात. परंतु त्यांच्या त्या प्रेमाची त्यांनी किंमत केली आहे, भक्तीची किंमत केली आहे. पुष्कळदा उल्लेख आहे की नाही. हा मारवाडी भक्त आहे तीच खरी भक्ती आहे असं म्हटलं श्रीरामकृष्ण. हाच खरा सनातन वैदिक धर्म आहे. यामध्ये ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, सगळंच काही आहे आणि हाच टिकणार आहे. बाकी सगळे नवीन आले आणि गेले, जातील सगळे ते, पण टिकणारा सनातन वैदिक धर्म आहे. याचं कारण आहे यांनी सगळ्यांनाच एक्सेप्ट केलेलं आहे, कोणालाच बाद केलं नाही आहे. बाकीचे लोक एवढंच घेतात, बाकी सगळ्यांना बाद करून टाकतात की नाही. सनातन वैदिक धर्म कोणालाही बाद करत नाही आहे. हे गीतेचं वैशिष्ट्य आहे, उपनिषदांचं वैशिष्ट्य आहे, याचं वैशिष्ट्य आहे, कोणालाच नाही आहे. अरे या तर खरं, पुढचं बघू आपण की नाही. आम्हाला काहीच माहीत नाही, नसत ना काय आलं, या तर खरं, बसा तर खरं की नाही. सगळ्या थोडंच करतं काही नाही. नुसतं काही कळून नसतं ते आहे ना त्याच्यामध्ये वचनता येतो. चैतन्य दक्षिणेमध्ये गेले होते, चैतन्यदेव तो गीतेचा पाठ सुरू होता आणि हा रडत होता खूप. चैतन्यदेवांना आश्चर्य वाटलं, अरे ह्या गावंडळ याला कुठली गीता कळणार. त्यांना कुतूहल निर्माण झालं. त्याने थोडंसं घेतलं इनिशिएटिव्ह, त्याच्याकडे गेले. अरे काय तुला सगळं कळतं काय, हे गीता पाठ, गीतेचं पठण चालू आहे की नाही, तुला कळतं का. कारण त्यांना शंका होती याला काही कळत नाही आहे. मग कळत नाही तर तुम्हाला भाव निर्माण कसा होणार. तुम्हाला जेव्हा काही कळत नाही तर भाव कसा निर्माण होणार की नाही. पण त्याच्यात भाव निर्माण झाले, तो रडतो आहे. डोळ्यात वर्णन आहे, त्याच्या डोळ्यात आसो मावत नव्हते असं वर्णन आहे. इतकं रडतो आहे ते, पाण्याची धार लागली आहे. भाव आला कुठून, त्याला काही समजत नाही भाव आला कुठून. बघा किती सुंदर आहे ते, आला कुठून भाव. तुला कळतं आहे नाही, मला महाराज मला काही कळत नाही. मग तू रडतो कसा, मग तुला भाव कुठून उत्पन्न आला. त्याचं उत्तर दिलं त्या गरीब माणसांनी, अनाडी माणसांनी, मला कळत नाही, पण जेव्हा हे गीता पाठ सुरू आहे, पठण सुरू आहे, त्यावेळी मला काय दिसतं,
अर्जुनाचा रथ दिसतो आणि त्याच्यावर भगवंत अर्जुनाला उपदेश देत ते कळतं. हां, ते माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि मग माझे अश्रू थांबत नाही. ऐक बघा, म्हणजे भावाच्या पलीकडे गेला आहे तो. उपदेश कळत नाही, पण उपदेशाचा जो मर्म आहे, तात्पर्य आहे, सार आहे, त्याने प्राप्त झालं आहे. त्याला कळलं आहे कृष्ण आणि अर्जुन कळलेला आहे, ऐकणारा कळलेला आहे आणि सांगणारा कळलं आहे. आणि की नाही, आणि जे ऐकून धारण करून मेहनत करून जे कळतं ते न करतं त्याला सगळं प्राप्त होऊन गेलं आहे. श्रीरामकृष्णांनी काही शास्त्रविषय नाही वाचले ना त्याला. म्हणतात मी सगळी शास्त्रांची माळ घेतली आणि गळ्यात घातली. आई हे घे तुझं ज्ञान, हे घे तुझं अज्ञान, हे घे अमुक तुझं, हे घे अमुक तजू, मला शुद्ध भक्ती ते मला काही देणं घेणं नाही आहे की नाही. कारण काय त्याच्या पलीकडली गोष्ट आहे. होतं काय, हे सगळं करतो भावच निर्माण होत नाही, श्रद्धाच निर्माण होत नाही, व्याकुळताच निर्माण होत नाही. हे सगळं कशासाठी आहे, यासाठी आहे. म्हणून श्रीरामकृष्ण त्या मारवाड्याच्या भक्ताला तर खूप महत्त्वाचं आहे. ते त्याच्यामध्ये भाव आहे. त्या मारवाडी भक्तांमध्ये ते व्यवसाय करतात, वैश्य आहेत वर्णाने, परंतु त्यांच्यामध्ये भाव आहे. नाही तर कशाला आले असते विचार तितके. कुठे कलकत्ता आणि कुठे दक्षिणेश्वर, एवढे घेऊन काय करायचं. ते यायचे नेहमी श्रीरामकृष्णाकडे यायचे, काहीतरी घेऊन यायचे, काहीतरी घेऊन यावं लागतं, घेऊन यायचे खडीसागर वगैरे. श्रीरामकृष्ण कोणाला द्यायचे नाही ते म्हणजे यांचं खाऊ नका तुम्ही. कारण काय त्याच्यामध्ये सकामता असते. ते तसंही म्हणतात, ते ठेवून द्या म्हणायचे आणि नरेंद्राला फक्त द्यायचे, त्याला पोचवून द्यायचे की नाही. आपल्या याला सांगायचे, पुतण्याला सांगायचे, रामला जाऊन देऊन घे, नरेंद्राला देऊन ये. हे फक्त नरेंद्रच खाऊ शकतो आणि पचवू शकतो, तुमचं बाकी कोणाला नाही जमणार. ते त्याच्या सकामता आहे. ते ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळं नरेंद्र सगळं संपवून टाकतो. ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात कुरुते तथा, गीता सगळं भस्म होऊन जातं, त्याचा दोष लागत नाही. इतरांना मग तो दोष लागेल. हे सगळं आहे, परंतु त्याबरोबरच भक्ती पण आहे. ते म्हणतात की ते आसन घेऊन चालले आहे, सिंहासन भगवंताचं, कृष्णाचं, आणि त्यांना खूप आनंद होतो आहे की आम्ही भगवंताला वाहून नेत आहोत. म्हणा ही बघा, ही सनातन भक्त, हा सनातन हिंदू आहे, हाच खरा सनातन हिंदू आहे. म्हणजे प्रत्यक्षात नुसतं कल्पना नाही, भगवत दर्शन आहे, ते देवदर्शन आहे. देवाची कल्पना करू नका, देवाला बघा. नाही कल्पना कशाला करायची, नाही बघून नंतर कल्पना करा. कल्पना करून बघणं आणि बघून कल्पना करणं यात खूप फरक आहे. मग हिंदू मंदिरं बांधतात, मूर्ती बसवतात, धूमधडाका करतात, सगळंच करतात. याचं कारण काय, ते बघतात आहे की नाही. जसं आहे तसं नसेल बघत, पण जे आहे ते तर बघतो ना, त्यात काय वाईट आहे की नाही. आपण फोटो ठेवतो ना, माणूस नाही म्हणून फोटोनी आठवण होते ना आपल्याला माणसाची आहे की नाही. सगळे झेंडे लावा, तिरंगा लावा, सगळीकडे घराघरात तिरंगा लावा. तिरंगा म्हणजे काय आहे, प्रतीक आहे, राष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक आहे ते. तुम्हाला राष्ट्र काय आणि प्रेम काय काहीच माहीत नाही, पण तिरंगा लावलं की तर राष्ट्रप्रेम तुमच्यात आहे, जागं होतं ना, ते तर दिसतं ना. तुम्ही का लावत नाही, तुमच्यात राष्ट्रप्रेम नाही आहे, देशभक्ती नाही आहे की नाही. लावायला काय हरकत आहे की नाही. ती काय फार मोठी गोष्ट आहे का. परंतु ते दिसतं आहे, लावल्यानंतर दिसतं आहे की तुमच्यात काहीतरी आहे. लावा, 26 जानेवारी 15 ऑगस्टला सगळं घराघराला लावा. म्हणून ते व्यक्त झालं पाहिजे. नुसतं म्हणून चालणार नाही, नुसतं म्हटलं आणि काहीच नाही ते पण चालणार नाही. दोन्ही पाहिजे. हिंदू धर्माला हे कळलेलं आहे की नाही. आणि म्हणूनच श्रीरामकृष्ण म्हणतात हाच सनातन, हा टिकेल आणि बाकी सगळे काळाप्रमाणे आले आणि काळाप्रमाणे ईश्वराच्या इच्छेने आले आणि ईश्वराच्या इच्छेनेच ते नाहीसे होतील. म्हणून त्यांना ते उपदेश देतात की उपदेश कसा देणार, की चढउतार असतात की नाही. धंद्यामध्ये चढउतार असतात. ज्या वस्तूला आज मागणी आहे, उद्या त्या वस्तूची मागणी संपून जाते. लोकांच्या आवडीनिवडी बदलत असतात, गरजा बदलत असतात. त्याप्रमाणे तुम्ही बदला. असं म्हणू नका आम्ही सुरू केलं आता काय, बदला. जग बदलते, तुम्ही बदला की नाही. आधी असं होतं, ते तसं होतं, ते काळ तसा होता, आज नवीन आहे, नवीन प्रमाणे बघा. पावला पावलावर क्षणाक्षणाला जग बदलत आहे. त्याप्रमाणे तुम्हाला क्षणाक्षणाला जग तुम्हाला बदलता आलं पाहिजे की नाही. पण बदलायचं म्हणजे सोडून द्यायचं नाही की नाही. त्याला धरून तुम्ही बदला नाही. तर श्रीरामकृष्ण म्हणतात तुम्ही खुंट्याला धरा मग फिरा, गरगर फिरा. काय तर तुम्ही पडणार नाही. नुसतेच गरगर फिरत चक्करून तुम्ही खाली पडाल, तुमचं डोकं घुमायला लागेल. खुंट्याला धरा आणि मग फिरा, मग काही तुम्हाला गरगर चक्कर आलं तुम्ही पडणार नाही, कारण तुम्ही खुंट्याला धरलं आहे. तसंच त्यांना सांगतात मराठ्यांना
धंद्यामध्ये चढउतार असतं. कधी तुम्हाला फायदा होतो, कधी नुकसान होतं. वस्तूची किंमत बदलते, वस्तूचं महत्त्व बदलतं, सगळंच बदलतं की नाही. आपल्या पूर्वी पेजर होता, त्याच्यावर किती इन्व्हेस्टमेंट झालं असेल, पेजर पुष्कळांना माहीत असेल, पुष्कळांना माहीत पण नसेल. त्याला किती महत्त्व असतं पेजरला. त्याच्या आधी लँडफोनात लँडलाईन होती, बरेच त्याच्यात झाले. पूर्वी ते मोर्स्की होती, कडकट्ट होतं ते. तो एक काळ होता 60-70 वर्षापूर्वी. त्याचे मेसेज पाठवले जायचे की नाही. ती लँग्वेज होती. अजूनही मला वाटतं थोडीफार आर्मीमध्ये असेल किंवा नसेल. तर ते करून आता आपण कुठं आलं आहे, मोबाईल. पोस्ट अँड टेलिग्राफवर पूर्णपणे बंदच झाल्याची काही गरजच नाही आहे. एका काळी त्याला किती महत्त्व होतं. एक्सप्रेस टेलिग्राम, साधा टेलिग्राम, नंतर साधे फोन, नंतर लाईटनिंग कॉल्स, एक्सप्रेस कॉल. लाईटनिंग कॉल म्हणजे 8 टाईम्स होते. आता ते कुठे आहे. प्रत्येक कॉल तुमचा लाईटनिंग कॉल असतो की नाही. मेसेज म्हणजे पडणार, मग कुठे गेलो आहे आपण. किती बदलतं आहे जग. तुम्ही बदला त्याच्याप्रमाणे, पण खुंट धरून ठेवा असं म्हणतात. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात ते चढूत राहिलं आहे, परंतु लक्षात ठेवा त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा काय असतं, परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर सुद्धा असंच हळूहळू पुढे जायला हवं. जसं तुम्ही काय होतं इथे त्यांनी उदाहरणे दिलं आहे बघा. व्यापाराचं उदाहरण दिलं आहे, कारण तेच त्यांना समजेल, तीच भाषा समजेल की नाही. कोणी सुरुवातीला एरंडीच्या तेलाचा घाणा लावतात. एरंडीचं तेल, कॅस्टर ऑइल किंवा आणखी कोणतं ऑइल जे काय असेल ते, पुष्कळ तेलाचे खूप प्रकार असतात की नाही. ते उघडतात आणि त्यात बरीचशी मिळकत झाल्यावर, तुमच्या कॅपिटल निर्माण झाल्यावर मग कापडाचे दुकान लावतात. त्याच्यात जास्ती मिळकत असते. मग सोन्याचं, हिऱ्याचं, मोत्याचं आहे की नाही. असंच परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर सुद्धा असंच हळूहळू पुढे जायला हवं. तुम्ही तर व्यापारी आहात, तुम्हाला तर माहीतच आहे की उन्नती क्रमाक्रमाने होत असते वगैरे वगैरे. अधेमध्ये काही दिवस निर्जनी जाऊन त्याला खूप अडवायला हवं. तुम्हीसुद्धा मध्ये इतके बिझी आहात ना, मग मध्ये थोडंसं त्या बिझनेस बाहेर पडा. तुम्ही बिझनेसमॅन आहात की नाही. मग बिझनेस म्हणजे त्याचा अर्थच बिझी आहे. बाकीचे बिझी नसतात काय. इंडस्ट्रीज बाकीचे कोणी मेहनत करत नाही काय, नाही. त्याची मेहनत, त्याची पुरुषाची जबाबदारी त्याच्यावर असते सगळी की नाही. डुबणं आणि उंच जाणं सगळं त्याच्या कर्तृत्वावर असतं, त्याच्या बुद्धिमत्तेवर असतं. इतर त्याची जबाबदारी नसते. 10 to 5 मध्ये काही नसतं ते आहे की नाही. म्हणून लोक ते पसंत करतात, कारण काही डोक्याला काही ताप नाही. जो ताप आहे तो वेगळा. बिझनेसमॅनचा ताप वेगळा असतो. टेन्शन जास्ती असतं, ते वेगळ्याच प्रकारचं टेन्शन असतं. म्हणून ते म्हणतात की बघा, तुम्ही सगळं करता पण मी आणि माझं म्हणू नका. त्याचा उपदेश, कारण ते मी आणि माझं आपोआपच येईल. तुम्ही एवढं उभारलं, एवढं उन्नत केलं, एवढं मोठं साम्राज्य रचलं, मग मी माझं येणार नाही की नाही. आपण थोडं केलं तरी आपल्याला मी माझं येतं. एक छोटंसं घर बांधलं तरी माझं घर आहे म्हणतो. मी केलं आहे एवढ्या मेहनतीने, इथं घेतलं, अमुक केलं, डमुक केलं. आपण किती काही म्हणू शकतो, म्हणतो. पण मग एवढं मोठं उरलं, शून्यातून उभारलं, तिथं काहीच नव्हतं, एवढं उभारलं, मग काय मी आणि माझं येणार नाही. नक्की येईल आहे, ते खूप येईल आहे, पण येऊ देऊ नका. तीच तर, त्यालाच तर ज्ञान म्हणतात की नाही. येणं स्वाभाविक आहे, पण स्वाभाविक आहे म्हणून त्याला सपोर्ट करू नका की नाही. मी आणि माझे स्वाभाविक आहे म्हणून त्याला सपोर्ट करू नका. ते अस्वाभाविक आहे असं म्हणून त्याच्यातून बाहेर कसा पडता येईल त्याचा विचार करा. त्याला अध्यात्म म्हणतात. ते अध्यात्माने होतं. मी आणि माझं संपतं. त्याला कळतं की काहीच्या जगामध्ये मी नाही आणि माझंही नाही आहे की नाही. आपल्याला थोडंसं कळलेलं आहे, पण आणखी बरंचसं कळणं बाकी आहे. तुम्हाला थोडंसं जर कळलं नसतं तुम्ही इकडे वळलेच नसते. थोडंसं कळलेलं आहे आपल्याला की या जगामध्ये मी नावाची काही गोष्ट नाही आहे आणि माझं नावाची गोष्ट नाही आहे की नाही. त्याच्यामध्ये असं काहीच नाही आहे. आपण पुरेसा विचार करत नाही, तेवढा वेळ देत नाही. शक्य नाही आपल्याला, तशी मनाची वृत्तीच नाही आहे. रामकृष्णाने ते केलं. आजचा दिवस चालला गेला, आई अजून दर्शन दिलं नाही. प्रत्येक मिनिट ते काउंट करतात आहे, तोंड घासतात त्या जमिनीवर. संध्याकाळ झाली, दिवस गेला आणि अजूनही तू दर्शन दिलं नाही. एक दिवस गेला, आपले किती दिवस आयुष्यच गेलं आपलं पूर्ण आहे की नाही. आयुष्यच वाया गेलं नाही, अजून काहीच झालं नाही. पण श्रीरामकृष्ण म्हणतात एक दिवस वाया गेला. त्याने एक दिवस, एक मिनिट महत्त्वाचं आहे. असं कुठं होतं आहे.
की नाही. असं होत नाही आहे सामान्य माणसं, म्हणून ते अवतार पुरुष आहेत, ते लोकोत्तर आहे की नाही. लोकोत्तर म्हणजे इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे, इतरांची त्यांची तुलना नाही करता येत. अप्रतिम अनुपम शब्द वापरतात की नाही. ते वेगळे आहेत, आपल्यापेक्षा वेगळे आहेत, आणि म्हणूनच ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण काय, कारण त्या सूर्याचा एक किरण जरी आपला पडला तरी आपण धन्य होऊन जातो की नाही. पूर्ण सूर्य उगवला तर मग काय, प्रकाशच प्रकाश आहे, त्या प्रकाशाला काही कमतरताच नाही आहे. म्हणून मी आणि माझं हे झालं ज्ञान, त्यांना सांगतो लक्षात, ते सगळ्यांसाठीच आहे पण त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण तिथं मी आणि माझं खूप येईल. माणसाला थोडं यश मिळालं तर तो फुगून जातो, एवढं यश मिळालं तर मग काय फुगणार नाही माणूस. मग साधं फुगू नका, ते तुमचं नाही आहे. मीला काही अर्थ नाही आहे आणि माझ्यालाही काही अर्थ नाही आहे. तुम्हाला अर्थ वाटतो, खूप वाटतो, खूप वाटतो, वाटू द्या, पण ते नाही आहे हे पण वाटू द्या. स्वाभाविक म्हणून आम्ही केलं आहे की आमच्या मेहनतीने केलं आहे, आम्ही स्वतः घडलेले आहोत, आम्ही सेल्फ मेड आहोत. कुठलं सेल्फ मेड, कोणी सेल्फ मेड नसतो, पण वाटायला लागतं ना आम्ही स्वतःमध्ये वरती आलेलो आहोत. असं कधी नसतं, तो वेगळा विषय आहे. प्रत्येकाने तुम्हाला सहाय्य केलं असतं, जगाने तुम्हाला सहाय्य केलं, देवाने सहाय्य केलं असतं, गुरुने सगळं सारीच आहेत, तेव्हा तुम्हीच कुठले सेल्फ मेड आहात तुम्ही. असो काही असेल तर सेल्फ मेड नावासारखी गोष्ट असू शकते, असेलही, परंतु असूनसुद्धा त्याचा गर्व नको आणि मीपणा नको. निर्ममो निरहंकार सशांतिमधिगच्छति. ममता नको, मम नको, निर्मम निरहंकार, तिथे अहंकार नको, अहम मम नको, सशांतिमधिगच्छति. त्याला शांती म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो. शांती मोक्षाख्याम शांतीम शंकराचार्य म्हटलं आहे. शांती शब्दाचा अर्थ आहे मोक्ष, मुक्ती, बंधन सुटलं, मुक्त झाले. ब्राह्म्य स्थिती ब्रह्मभावस्य स्थिती आहे, ही ब्राह्म्य स्थिती आहे. ब्रह्मनिर्वाण मृच्छती, त्याला ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते. ते नुसतं म्हटलं की माझं काही नाही जगामध्ये, मी काय आहे, मी समुद्र आहे, मी समुद्र आहे, मी काही लाट नाही, एवढं जरी म्हटलं समुद्रच आहे. तो समुद्र असतो नसतो असं नसतं, लाट असते आणि नसते. लाटेला उंच जाते, खाली जाते की नाही. वेव आणि क्रेस्टमध्ये त्याला एक गड्डा पडतो आणि उफाळते, उत्ताल तरंग असतात आणि तिथे गड्डा पडतो की नाही. तो मग तुम्ही ते लाट नाहीच आहे, मी समुद्रच आहे. मग तुम्ही लाट नाहीच आहे, लाट नावाची गोष्टच नसते. मी आणि माझं नावाची गोष्टच नसते, तरी आपण जन्मभर तेच करतो की नाही. मी आणि माझं काय असतं आपल्या जीवनामध्ये, म्हणजे काहीच नाही आहे. जे नाही आहे तरी आपण त्याचाच विचार करतो, तेच आपल्या डोक्याने मेंदूने त्याला धरून बसलं आहे. आपला मस्तिष्क आहे, मेंदू आहे, हा त्याने पक्का पकडून ठेवला आहे. मी आणि माझं, मी सतत माझा राग, माझा रोग, माझा मान, माझा अपमान, माझा अमुक, माझं तमुक, जन्मभर ते माझा मुलगा, माझी नात, माझी अमुक टमुक. अरे कसलंच काहीच नाही आहे जगामध्ये की नाही. माता पितृसहस्राणि पुत्रदार शतानि च, असे कितीदा झाले. ते सगळं करा, परंतु त्याला श्रावण म्हणतं कधीही आपलं मारू नका आहे की नाही. पहिलं तेच मास्तर महाशय येतात की नाही, पोरदार सगळंच आपलं आहे, पण ते तुमचे कुणी म्हणजे कुणी न असं शब्दाचा प्रयोग केला तिथे. ते तुमचे कुणी म्हणता कुणी नव्हे. आता हे सांगायची काय गरज आहे, पण महत्त्वाचं आहे ते अध्यात्म आहे ना. हे काय सांगता तुम्ही आमचे कुणी म्हणजे कुणी नव्हे. अरे ते सत्य आहे ते की नाही. नाटक करावं लागतं जगामध्ये की नाही, अभिनय करावा लागतो, पण अभिनय म्हणजे काही सत्य नव्हे आहे की नाही. चित्रपटामध्ये, नाटकामध्ये अभिनय चालतो, पण अभिनय म्हणजे सत्य नव्हे. तो नट वेगळाच असतो, ती जी भूमिका करतो ते तो नसतो, त्याचं काही त्याला गंध नाही आहे. याचा काही सगळे भिकारी आहे, तो भिकारी नाही आहे, तो भिकाऱ्याचा अभिनय करतो आहे फक्त. राजाचा अभिनय, राजा नाही आहे, तो फक्त राजाचा अभिनय करतो, तो वेगळा नट असतो. त्याने असे अभिनय कितीतरी पात्र त्यांनी वठवलेली आहेत. याला म्हणतात अज्ञान, हे अध्यात्म. तुम्ही फक्त काय आहात, कळसूत्री बावले आहात की नाही. कळसूत्री बावल्याला मी नसतं, माझंही नसतं आणि वासनाही नसतात, काहीच नसतं तिला, कारण तिला अस्तित्वच नसतं. लाट अशी कधीच म्हणत नाही की मी वरती केवढी मोठी झाली आणि केवढी खाली गेली, कारण त्याला माहिती आहे मी वरती गेली आणि खाली नाही, जे काय आहे समुद्रच आहे. माझं अस्तित्वच नाही आहे, माझं जीव म्हणून अस्तित्वच नाही आहे. मी जे आहे की ते समष्टी आहे, ब्रह्म आहे.
याच्यावर किती चिंतन करावं लागेल, आपण किती वेळ देतो, किती डोकं खर्च करतो, किती मेंदू खर्च करतो. आपल्या काही मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत आणि त्या मान्य आहेत. तुम्हाला याची काही गरज नाही आहे. मुख्य कोर गोष्टी करा, साऱ्या गोष्टी करा. तुम्हाला जे मिळेल ते सगळं मिळून जाईल. जे ऋषींना मिळालं ते तुम्हाला मिळून जाईल. जे संतांना मिळेल ते तुम्हाला मिळेल. सामान्य माणसाला सगळंच मिळतं. अर्थात ती उंची मिळणार नाही. तुम्ही लोकांचा उद्धार करू शकणार नाही, पण स्वतःचा उद्धार तुम्ही करू शकाल. स्वतःचा जीव घ्यायला एखादी काही पुरते, छोटीशी ब्लेडसुद्धा पुरते. नराणी म्हटलं आहे, त्या काळात नराणी होती म्हणजे वस्त्रा. आता ब्लेडसुद्धा पुरते. दुसराच जीव घ्यायला म्हणजे तुम्हाला तलवार ढाल लागेल. स्वतःला मुक्त व्हायला जास्त लागत नाही. फक्त छोट्याशा काही नियमांचं पालन करा. छोट्याशा काही गोष्टीत फक्त जाणून घ्या की नाही, जेव्हा जेव्हा असेल तेव्हा. कारण ह्या जगातल्या मायेच्या राज्यातलं इतकं भयंकर मोहकता असते, याच्यामध्ये इतकी प्रचंड मोहकता असते की यातून मन काढणं कोणाच्या याची हे नाही आहे की नाही, कोणाचाच शक्य नाही आहे की नाही, अशक्य गोष्ट आहे. म्हणून ते मामेव ये प्रपद्यन्ते असं म्हटलं आहे. जो माझा आधार घेतो, मला शरण येतो, माझी मदत घेतो, तोच पार होतो. ते येता मायाम तरंती, तेच फक्त तरुण जातात. बाकीच्यांचं नाही जमत ते. त्रिगुणमयी माया आहे, गुणमयी आहे. गुणमय म्हणजे त्रिगुणमयी आहे, दैवी आहे, माझी आहे. कुठलं काय शक्यच नाही आहे. म्हणजे उपाय आहे, पण तो तुमच्यासाठी आहे की नाही. काही प्रचंड क्षमतेचे लोक असतात. आपण जर अवतार पुरुष वगैरे म्हणतो, ते प्रचंड क्षमता असते त्यांच्यामध्ये. मग रामकृष्णाचं उदाहरण तर अद्वितीय आहे, दुसरं उदाहरण नाही आहे जे रामकृष्णाचं उदाहरण. प्रचंड क्षमता आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडली आहे. परंतु आपली तशी द्यावं की आपण काहीच नाही असं नाही आहे. तोच अंश समुद्रात जे आहे ते लाटेत आहे. लाट म्हणजे समुद्र नव्हे, पण लाट म्हणजे समुद्रापेक्षा वेगळी नव्हे. जे सत्व म्हणजे पदार्थ, जे काही समुद्रामध्ये आहे ते सगळंच्या सगळं लाटेमध्ये आहे. 100% लाट नावाची गोष्टच नाही आहे. त्यालाच आपण जीव ज्ञान होतं ब्रह्म की नाही. जीव ब्रह्म एक कहावत, सूर श्याम झगरो. सूरदास म्हणतात मी श्यामशी म्हणजे कृष्णाशी झगडा करतो आहे की नाही, भांडतो आहे की नाही. अब किमा बार महे पार उतारो, प्रण नाही जात टरो. तुझी प्रतिज्ञा आहे की समदर्शी आहे तू, समदर्शी आहे नाम तो तिहारो. तू समदर्शी आहे, पण लाटेमध्ये आणि यात फरक काय आहे की नाही. पण मला वाटतं मी तुझी झगडा करतो, माझे भेद आहे तो मिटवून दे. तुझा तो प्रण आहे, तू आपल्या प्रतिज्ञेला जाग. म्हणून गीतेमध्ये प्रतिज्ञा आहे की कृष्णाने केलेल्या, भगवद्गीतेमध्ये कृष्णाच्या कधी मी तुला वचन देतो की नाही. प्रतिजानीहि नमे भक्त प्रणिष्यती. ही प्रतिज्ञा. अरे मी तुला वचन देतो, मला खात्रीपूर्वक सांगतो, ठामपणे सांगतो, तू माझा भक्त हो, तुला काहीही होणार नाही. तू पूर्णपणे ये लोक्यानी नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते. तुझं इथेही काही बिघडणार नाही, मेल्यानंतरही काही बिघडणार नाही. तुझी दुर्गती ना तात गच्छती न तात गच्छती. तात आहे, दुर्गती तुझी होणार नाही कधीच. कल्याणकृत आहे, देवाची भक्ती करतो आहे, देवाला त्यांनी आपला मालक मानलेला आहे की नाही. देव त्याचा मालक आहे, स्वामी आहे, त्याची कशी दुर्गती होणार. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. हे मुला बाळा, तात म्हणजे बाळ, तात म्हणजे वडील की नाही. हे बाळा, जो कल्याणकृत आहे, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. त्याची कधीही दुर्गती होत नाही की नाही. कारण तेही दिलं आहे, वार्त नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते की नाही. त्याचं काहीच बिघडत नाही आहे. का बिघडत नाही आहे? कारण त्यांनी समष्टीचं त्याला संपूर्ण सपोर्ट आहे की नाही. त्यांनी समष्टीशी सगळ्या ब्रह्माशी स्वतःला एक केलं आहे. सगळं ब्रह्मांड त्याचं रक्षण करत आहे. ब्रह्मांड त्याला मदत करत आहे सतत. त्याला काही सगळे जसे एखादा VIP असतो, त्याच्या चारी बाजूने हातात बंदूक घेऊन काळे ते ब्लॅक कॅट्स असतात, रक्षण करत असतात. ते जवळच कोणी जाऊ शकत नाही, ते पूर्ण घेरलेले असतात. तसं तुम्ही देवाच्या शक्तीने घेरलेले आहात. संपूर्ण देव तुम्हाला रक्षण करतो आहे की नाही. 1, 2, 3 जेट सिक्युरिटी म्हणतात त्याला की नाही. सिक्युरिटीचे बरेच प्रकार असतात. इतके सिक्युरिटी आहे, त्याच्यातून भेद घेऊन कुठे तुम्ही जाणार
नाही. तसंच तुम्ही रक्षित आहात की नाही, देवाच्या शक्तीने रक्षित आहात. म्हणून तर धर्मो रक्षित रक्षित आहात. धर्माने ज्याला रक्षण केलं आहे त्याचं रक्षण होतं. धर्मो रक्षती रक्षित आहात. जो धर्माचं रक्षण करतो, धर्माचं पालन करतो, धर्म त्याचं पालन करतो. जो धर्माला दुत्कारतो, धर्म त्याला दुत्कारतो. पण हे सगळं अवघड आहे कळणं. कळलं तर माणसाचं काय होतं, उद्धार होतो. म्हणून ते म्हणतात इथे की तुम्ही लक्षात घ्या, आमचं काय म्हणा, आमचा बगीचा वगैरे आपण गेल्या वेळी बघितलं. तुम्ही आमचं म्हटलं की तुमचं नसून तुम्ही तुमचं म्हणता. ते आमचं कसं नसतं ते पण सांगितलं आहे की तुमचं कसं नसतं ते पण सांगितलं आहे. तो नोकर आहे तो म्हणतो माझा बगीचा. अरे तुमचं काहीच नाही आहे. हे काय आहे, केव्हा कळतं हे, मृत्यूच्या वेळी कळतं. त्याला म्हटलं अर्धचंद्र दिला आहे, त्या नोकरीतून काढून टाकलं आहे की नाही. त्याला स्वतःचीच लाकडाची पेटी, आंब्याची लाकडाची छोटंसं काही म्हणजे फालतू एक अतिशय क्षुल्लक गोष्ट, तीसुद्धा त्याला देता येत नाही की नाही. अर्धचंद्र देतो म्हणून जेव्हा आपण निरोप घेतो जगाचा, ते आपल्याला काहीच घेता येत नाही. हे उदाहरण आहे. याचाच अर्थ तुमचं काही नाही आहे. तुमचं तुम्हाला नेता आलं असतं, आपण घेऊन जातो की आपल्याबरोबर प्रवासामध्ये आपल्या ज्या गोष्टी आपण घेऊन जातो, तो प्रवास असतो आहे की नाही. म्हणून ते हे फक्त एका मर्यादित गोष्टीपुरती आहे. पण खरंच जेव्हा आहे तेव्हा आपल्याला आपलं शरीर आपल्याला नेता येत नाही. हे माझं शरीर आहे म्हणतो, आपल्याला ते पण नेता येत नाही, काहीच नेता येत नाही. याचा अर्थ तुमचं काहीच नाही. हे सगळं थिंकिंग. अध्यात्म तुम्हाला सतत थिंकिंग करायला पाहतो. किती कठीण आहे थिंकिंग करणं. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, 1-2 पानं वाचायला तर लोकांची तयारी नसते आहे की नाही. आम्हाला काहीच जमतच नाही वाचायचं आहे. अरे दररोज 4 ओळी ते वाचा, नाही जमत आम्हाला, काहीच जमत नाही. आणि वाचलं तर काही लक्षात राहत नाही आहे की नाही. म्हणून पूर्वी पाठांतर करायचे सगळे लोक. मनाश्लोक पाठन करा, रामरक्षा पाठ करा, अमुक पाठ करा, तमुक पाठ करा. कारण ते वय पाठ करण्याचं असतं. पाठावर तर राहतं, जन्मावर लक्षात राहतं मग की नाही. काहीच पाठ करू नका. आता काहीच पाठ करणं, काहीच लक्षात नाही, बुद्धी ग्रहणच करत नाही की नाही. मग बुद्धीमध्ये ते नाही तर मग दुसरं काहीतरी असणारच, शेकडो फालतू गोष्टी असणारच. ते पण स्वाभाविकच आहे की नाही. कारण बुद्धी काहीतरी ग्रहण करते, पण ते तुमच्या किती उपयोगाचं आहे, तुमच्या किती उपयोगाचं नाही आहे, त्याचा किती तथ्य आहे आणि किती बेकार आहे, त्याच्यात सार किती आहे आणि असार किती आहे, हा प्रश्न आहेच पुन्हा ना. यात काहीच अर्थ नाही. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मेंदूला, ते गुगलमध्ये सगळं आहे की, ती गुगल मशीन आहे त्यात राहू द्या, तुमच्या मेंदूमध्ये कशाला की नाही. गुगलला काही जन्म नाही मृत्यू नाही, तुम्हाला तर आहे ना, तुमच्या मेंदूला जन्म आणि मृत्यू आहे ना की नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याच गोष्टी साठवा ज्या गोष्टी खरोखर तुमच्या कामाच्या आहेत. म्हणजे ह्याही जन्मामध्ये त्याही जन्म. ती कोणती गोष्ट आहे, ती फक्त भक्ती, शुद्धा भक्ती त्यांना स्वामी रामकृष्ण म्हटलं आहे. ती फक्त तुमच्या कामाची आहे. तुमची इथेही कामाची आहे आणि तिथेही कामाची आहे, दोन्ही वेळी कामाची आहे. आजही आहे आणि नंतर उद्या पण आहे की नाही. काल पण होती, आज पण आहे, उद्या पण आहे की नाही. वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन. मला ते माहीत आहे, हे माहीत आहे आणि ते माहीत आहे. भविष्यानि त भूतानि माम तु वेदन कश्चन. अर्जुना, मला सगळंच माहीत आहे, भविष्य, वर्तमान आणि अतीत माहिती आहे, पण मला मात्र काय कोणीच जाणत नाही. ती ब्रह्मविद्या आहे. म्हणून त्या अगदी डुबलेल्या अर्थ आणि कामपुरुषार्थामध्ये त्यांच्यासाठी पण मार्ग आहे. कोणीच वगळला जात नाही. प्रत्येकासाठी मार्ग आहे, प्रत्येकाला आशा आहे आणि प्रत्येकजण सुटणार. फक्त थोडंसं काय, काही गोष्टी मी माझं म्हणणं सोडा आणि इच्छा सोडा. कारण त्यासुद्धा तशाच आहे. इच्छांची पूर्ती होते, पण ते व्यर्थ असतात, फुकाचे असतात. त्याची काही गरज नसते की नाही. तुम्हाला श्वास घ्यायचा नाही तर इच्छा कशाला करता. श्वास घेताच की तुम्ही दररोज की नाही. त्याची इच्छा कशाला करायची असते त्याची नाही. आपण म्हणतो का दररोज उठल्यावर मला आता दिवसभर श्वास घ्यायचा, हो कशाला श्वास घ्यायचा, श्वास घेणारच की तुम्ही, आणखी काय करणार दुसरं आहे की नाही. दिवसभर श्वासच घेणार, त्याची इच्छा कशाला, वासना, त्याची वासना कशाला पाहिजे. त्याची उदाहरण म्हणून आहे, त्याची वासण्याची गरज नाही. तशाच प्रत्येक गोष्टी आहे. तुम्हाला अरे वासना येते, वासना नसतं आपोआपच येतात. तुम्हाला जेवावंच लागेल, ती वासना कुठे आहे की नाही. तुम्हाला जेवावं लागेल, आंघोळ करावं लागेल, कपडे घालावं लागेल, अमुक करावं लागेल, तर मग ती वासनेमध्ये कुठे येतं ते की नाही. ते देहधर्म आहे, त्याला देहधर्म म्हणतात, ते चालतं. पण वासना नावाची एक गोष्ट वेगळी असते आहे की नाही. आणि ते काय असतं, ते अज्ञानातून येतं. त्याच्यामागे फिलॉसॉफी नसते, तत्त्वज्ञान नसतं, आणि तरी पण माणसं त्याला टाकतात. तसं नका करू.
विहाय कामान यस सर्वान पुमान शरती, ते म्हणतात त्याला. कामान यस सर्वान कामान परित्यज्य निर्ममो निरहंकार, मग ती ब्राह्मी स्थितीत ब्रह्मनिर्वाण प्राप्यते. किती सुंदर आहे बघा, अगदी स्पष्ट आहे. गीता म्हणजे इतकी स्पष्ट आहे, भगवद्गीता इतकी हे इतकं स्पष्ट आहे की आश्चर्य वाटतं की आपल्याला आपण किती थोडंसं ग्रहण करू शकतो, पण तेवढं पुरेसं आहे आपल्याला. शक्य असेल थोडं जास्ती घ्या पुढच्या वेळी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपान्वितविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.